नमस्कार, मी तुषार शेटे। ब्रेक नंतर आपलं स्वागत आणि आता पाहूयात पुढची मोठी बातमी कल्याणमधनं। बातमी आहे शिंदे गटानं ठाकरे गटाला दिलेल्या दे धक्क्याच्या संदर्भातली। कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलेलं आहे। ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। आज ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष सोहळा पार पडणार आहे। शहर प्रमुख, उपशहर संघटक यांच्यासह अनेक विभाग प्रमुख शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। आदित्य ठाकरेंच्या डोंबिवली दौऱ्यादरम्यानच उभाटा गटाला हा मोठा धक्का बसलेला आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत फोनवरनं जोडले गेलेले आहेत। अजित, आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के देत आहेत आणि आज कल्याणमध्ये आदित्य ठाकरेंचा दौरा असताना तिथे पुन्हा त्यांना नवा धक्का बसलाय। तुषार, आपण जर पाहिलं तर आदित्य ठाकरे हे आज डोंबिवलीमध्ये आले होते। उभाटा गटाचे जे उमेदवार आहेत वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता आले होते, पण या अर्जादरम्यान काही महत्त्वाचे पदाधिकारी हे अनुपस्थित दिसले। यातूनच ही गोष्ट स्पष्ट झाली होती की उभाटा गटातील महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत ते नेमके जाणार कुठे। याचं आपण जी नावं पाहिली, आता काही नावं जी चर्चेमध्ये आहे की विवेक खामकर असेल, त्यानंतर कविता गावंड असेल, राधिका गुप्ते असतील। आपल्याला एक 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 विषय आठवत असेल किंवा एक घटना आठवत असेल की ज्यावेळी शाखेवरून वाद झाला होता, त्यावेळी सर्वात आधी डोंबिवली पूर्वेची शिवसेना शाखा जी आहे त्या शाखेवरून वाद झाला होता आणि त्या शाखेच्या वादामध्ये जी सर्व मंडळी आपल्याला फ्रंटमध्ये दिसत होती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातून, ते सर्व म्हणजे त्यात विवेक खामकर असेल, कविता गावंड असेल, राधिका गुप्ते असेल, लीना शिर्के असतील, ह्या ज्या प्रमुख पदाधिकारी महिला आणि पुरुष होत्या हे सर्वच्या सर्व आता शिवसेनेमध्ये संध्याकाळी 6 ते 6:30 दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सैनिकांनी एकनाथ शिंदेच्या विरोधात त्यावेळेला भूमिका घेतलेली होती। आज तेच ठाकरे गटाचे कट्टर कार्यकर्ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतात। त्यामुळे हा खरोखरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला फार मोठा धक्का मानला जाणार आहे। धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।